आज बघूयात पत्ताकोबीची भाजी. आता बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही आहे, पण तुम्ही अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा, नक्की खातील सगळे. तर मी ते कोबी घेतला आहे मोठा फ्रेश कोबी, त्याला चिरून घ्यायचा बारीक साईजमध्ये एकदम बारीक बारीक चिरायचा म्हणजे छान लागते. तर मी चिरून घेते. चिरून घेतला आणि स्वच्छ धुवून पण घेतला आहे. आणि कांदा आणि लसूण पण बारीक केलं. एक कांदा घेतला मोठा, फोडणी देऊन घेऊयात. कढईमध्ये तेल टाकले, मोहरी छान तडतडून द्यायची, मग जिरं टाकले थोडंसं. जिरं छान फोडलं की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात. लसूण मी कट करून घेतलाय, तुम्ही बारीक करून पण घेऊ शकताय, पण असं कट केलेली टेस्ट छान लागते. आणि थोडंसं कढीपत्ता टाकलाय आणि कांदा टाकून घेऊयात लगेच. मोठ्या साईजमध्ये उभा कापून घ्यायचा कांदा. कांदा आता लाल होईपर्यंत थोडासा परतून घेऊयात. आता मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करते मी ह्याच्यामध्ये. मिठामुळे पटकन मऊ होतो कांदा. आणि थोडंसं लाल भाजून घेऊयात. एक 2-3 मिनटं कांदा भाजूयात. आता कांदा भाजलाय, त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. थोडीशी हळद ॲड करते. 2 चमचे काळा मसाला टाकूयात आणि मिक्स करूयात. बस 2च मसाले ॲड करायचे, जास्त मसाले नाही ॲड करायचे. आणि कोबी टाकून घेऊयात धुतलेला. पाणी निथळून घ्यायचं पूर्ण. ऑलरेडी कोबीमध्ये पाणी असते, त्याच्यामुळं पाणी टाकायची गरज नाही आहे. आणि वरून थोडीशी मुगाची डाळ ॲड करूयात. तुरीची पण करू शकता, पण मुगाची पटकन शिजते, मग मुगाची ॲड केली. छान मिक्स करून घेऊयात सगळं. दोन 3 मिनटं परतून घेऊयात आणि झाकण लावून एक वाफ काढून घेऊयात. हे बघा, मस्त पाणी पण सुटले कोबीला आणि शिजलाय पण ऑलमोस्ट. मिक्स करून घेऊयात. आता त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात. थोडंसं कूट ॲड करते. भाजीची टेस्ट पण छान लागते आणि अशी मिळून येते भाजी छान अशी. शिजलाय, पण आता कूट टाकल्यामुळे एक 2-3 मिनटं आपण गॅसवर ठेवून देऊयात. झालाय, हे बघा भाजी झाली रेडी. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडल्यास